शक्तीपीठ मार्गासाठी शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा, रामदास आठवले। शक्तीपीठ मार्ग हा महाराष्ट्राच्या विकासाला गती देणारा प्रकल्प आहे। मात्र या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये अशी आमची भूमिका असल्याचं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केलंय। परभणी जिल्हा दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की शक्तीपीठ मार्गासाठी लागणाऱ्या जमिनीला योग्य मोबदला देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली असून शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच हा मार्ग पूर्ण करण्यात यावा। विकास आणि शेतकऱ्यांचं हित या दोन्ही बाबींचा समतोल राखला जाईल असंही त्यांनी नमूद केलंय। टाइम्स ऑफ महाराष्ट्रासाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी प्रवीण चौधरी यांचा रिपोर्ट। जमिनीत दाबदबाव टाकून सरकार अधिग्रहण करते, मोजमाप करते, त्या अनुषंगाने शेतकरी आणि सरकारचा मोठा संघर्ष सुरू आहे। तुम्हाला काय वाटतं? नाही, मला असं वाटतं की शक्तीपीठ मार्ग जो आहे हा महाराष्ट्राच्या डेव्हलपमेंटला गती देणारा आहे, पण शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये अशी आमची भूमिका आहे। त्यामुळे महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे की शक्तीपीठामध्ये ज्या जमिनी जातील त्यांना अत्यंत चांगलं कॉम्पेन्सेशन आम्ही देऊ। कारण कुठलाही जर एखादा प्रोजेक्ट करायचा असेल तर त्यामध्ये जमिनी जातात आणि पण त्यांना जमिनीच्या बदल्यामध्ये जमीन देता येऊ शकते का याचा विचार होऊ शकतो किंवा त्यांना चांगलं कॉम्पेन्सेशन देण्याच्या संबंधामध्ये विचार होणं अत्यंत आवश्यक आहे। पण शक्तीपीठ झाला पाहिजे अशी आपली मागणी आहे। त्यांना सगळ्यांना आपलं भूमिका मांडण्याचा अधिकार आहे। शेतकऱ्यांना अन्याय होऊ नये अशीच आमची भूमिका आहे। पण डेव्हलपमेंटच्या वेळेला थोडीशी आपण थोडंसं आपली भावना जी आहे थोडीशी देशाच्या राज्याच्या विकासाची ठेवली पाहिजे। त्यामुळं शेतकऱ्यांना अन्याय होऊ नये ही भूमिका मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार आहे आणि त्यांना भरघोस अशा पद्धतीचं कॉम्पेन्सेशन मिळावं अशी आपली मागणी आहे। किती मिळणार हे सांगत नाही शासन किती मिळणार शेतकऱ्यांना? मग किती मिळणार ते तर ते आता बघूया। मला ते सगळी आकडेवारी माहीत नाही आहे, पण ज्यांच्या जमिनी जाणार आहे, ज्यांना जे आपल्या इरिगेटेड जमिनी आहेत त्या गेल्या तर मोठं नुकसान आहे त्यांना जास्त पैसे मिळाले पाहिजे। ज्या बारमाही ज्या इरिगेटेड आहे त्यांना जास्त मिळालं पाहिजे। 8 माही आहेत त्यांना त्याच्या थोडी कमी मिळाली पाहिजे आणि इतर जे आहेत त्यांना मिळाली पाहिजे। तर काय किती मिळणार आहे त्याची माहिती मी नक्की घेईन आणि शेतकऱ्यांना चांगलं कॉम्पेन्सेशन मिळावं ही माझी भूमिका आहे।